नमस्कार, मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत साहित्यावर. तरुणाई काय वाचते, तरुणाई कुठली पुस्तकं वाचते या विषयावर. हा मुद्दा घेण्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये तरुणाईकडनं प्रचंड पुस्तकांची खरेदी करताना तरुणाई दिसतीये. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला मात्र अनेक प्रौढ मंडळी किंवा जुन्या पिढीतली मंडळी तरुणाईला दूषणं देतात की तरुणाई पुस्तक वाचत नाही, तरुण मंडळी पुस्तक वाचत नाहीत, फक्त मोबाईलमध्ये अडकून पडलेली असते वगैरे वगैरे. आता मग खरं काय आहे? हा पूर्ण विरोधाभास आहे. एकीकडे अनेक बुक फेअर्स असतील, अनेक पुस्तक प्रदर्शनं असतील, तिथं खरेदी करणाऱ्या मंडळींची जर रांग पाहिली तर त्यात तरुण मंडळी अधिक दिसत आहेत. आणि मग जुन्या पिढीचं म्हणणं खरं मानायचं की तरुणाई पुस्तकं खरेदी करताना दिसतंय ते खरं म्हणायचं. बरं, तरुणाई पुस्तकं खरेदी करते, मग या पुस्तकांचं करते काय? हा थोडा संभ्रमावस्थेत घेऊन जाणारा प्रश्न आहे. पण या प्रश्नाची सोडवणूक आपण आजच्या घडीचे आणि तरुणाईचे अत्यंत लाडके लेखक आणि राज्य शासन पुरस्कार प्राप्त कादंबरीकार नितीनजी थोरात यांच्याशी संवाद साधूनच करूयात. नितीनजी, या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मला सांगा, गेल्या काही दिवसांमध्ये तरुणाई पुस्तकं खरेदी करताना प्रचंड प्रमाणात दिसतीये. काय कारण आहे याचं? दोन तीन कारणं आहेत खरं तर. एक तर सोशल मीडियाचा कमालीचा वापर, दुसरी गोष्ट म्हणजे एक आर्थिक उलाढाल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तरुणाईची पुस्तकांकडे होत असलेली म्हणजे आवड, तरुणांना होत असलेली पुस्तकांबाबतची आवड. त्यातला पहिली गोष्ट ही आहे की सोशल मीडियाचा कमालीचा वापर. होतंय असं की गेल्या 10 वर्षामध्ये सोशल मीडियाचा इतक्या मोठ्या प्रमाणात अतिरेक होत गेलेला आहे. म्हणजे सुरुवातीला एक सकारात्मक वापर होता सोशल मीडियाचा, की लोकांना एकमेकांना कनेक्ट करणं. पण नंतर तिथून पुढे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म येत गेले. जसं मग अगदी सुरुवातीला ऑर्कुट होतं, नंतर फेसबुक आलं, नंतर टिकटॉक आलं, इंस्टाग्राम आलं. याच्यामुळे झालं असं की इतक्या प्रमाणात सोशल मीडियातल्या या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तरुणाई अडकत गेली. आणि एक अशी वेळ येते की मला आता बस झालंय, हे खूप कटकट वाढत चाललेली आहे थोडक्यात या गोष्टीची. आणि अशा वेळी मला पीस हवाय, म्हणजे अगदी तरुणांना सुद्धा शांतता हवी आहे असं ज्यावेळी वाटत जातं त्यावेळी ते येतात पुस्तकांकडे. तर हा एक खूप मोठा बदल आहे. म्हणजे अगदी पाश्चात्य देशांमध्ये म्हणतात की पुढचे 2025, 26, 27 हे पुस्तकांची वर्ष आहेत. आणि मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा म्हणजे वाचन, विक्री, खरेदी हे पुढच्या 3 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल असं पाश्चिमात्य देशातून आलेला सूर. आणि याची झलक अगदी 2 महिन्यापूर्वीच आपल्याला पुणे बुक फेस्टिवलमध्ये दिसली. तर ह्याचं एक सगळ्यात मोठं कारण हे आहे की सोशल मीडियाचा अतिरेकी वापर झाल्यामुळे तरुणांचा पुस्तकांकडे वाढलेला कल. दुसरं मी म्हणेल की आर्थिक उलाढाल. होतंय असं की पुस्तक विक्री हा खूप पाठीमागं पडलेला व्यवसाय होता काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी. पण आता पुस्तक विक्री सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि याच्यामध्ये मी म्हणेल की 50 ते 60% तरुण वर्गच आहे जो पुस्तकं विकतोय. त्यामुळं पुस्तकातून होणारी आर्थिक उलाढाल ही आर्थिक सक्षमतेला खूप चांगलं पाठबळ देते. त्यामुळे बहुतेक तरुण पुस्तक विक्रीकडे वळालेले आहेत. आणि जसं मी म्हणालेलं की तरुणाई खरेदीकडे वळाली आहे, तशीच त्या तरुणाईंना आवश्यक असलेली पुस्तकं तरुणच विकतायत. त्यामुळे दुसरं हे एक रिझन झालेलं. हा, तर या 2 गोष्टी. आणि तिसरी ह्या दोन्ही गोष्टीला पकडूनच की वाढलेला तरुणांचा पुस्तक वाचनाकडे वाढलेला कल. तर या 3 कारणांमुळे मोठ्या प्रमाणात हल्लीची मुलं पुस्तकं वाचतायत. तुम्ही सध्याच्या घडीचे आघाडीचे लेखक आहात. अनेक कादंबऱ्या, अनेक पुस्तकं तुमची गेल्या काही वर्षामध्ये गाजतायत. तरुणांना विशेष करून ती खास आवडतायत. तुमच्या पाहण्यातलं गेल्या पुणे बुक फेअरचा तुम्ही उल्लेख केला, त्या पुणे बुक फेअरमध्ये तुमच्या स्टॉलवर प्रचंड तरुणाईची गर्दी होती. तुमचं निरीक्षण काय? तरुणाईला सध्या नेमकं कशा प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं? होतंय असं, मुलं क्रिएटिव्ह खूप आहेत हल्लीची. आणि त्यांना जर क्रिएटिव्ह कंटेंट मिळाला तर मुलं खूप वाचतात. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे सोपी भाषा. हल्ली काय झालेलं आहे ना की किचकट गोष्टी लोक कनेक्ट होत नाहीत. म्हणजे अगदी आपण त्यांच्याच भाषेत यायचं म्हणलं की रील असते एखादी 30 सेकंदाची. त्या 30 सेकंदाच्या रील्समध्ये अगदी पहिल्या 10 सेकंदाचं काहीतरी हॅपनिंग असेल तरच पुढचे 20 सेकंद पाहिले जातात, अदरवाईज स्किप करतात.
तर तशा प्रकारचा हम्म, कंटेंट असलेली पुस्तकं जर आली, की अगदी पहिल्या 4-5 पानांमध्ये काहीतरी गुंतवून ठेवणारा कंटेंट आहे या पुस्तकामध्ये, असं जर वाचकाला वाचलं हम्म, तर तो हम्म, पुढे कंटिन्यू करतो. पण पहिल्या 4-5 पानात जर हम्म, अगदी रटाळ वाटला की माणूस लगेच स्किप करतो, ते पुस्तक लगेच बाजूला ठेवलं जातं. तर सध्या अशा हम्म, प्रकारची पुस्तकं येत आहेत आणि येणंही गरजेचं आहे की जे वाचकांना पकडून ठेवतील. तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय हम्म, असतील, त्याच्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर असेल, त्याच्यामध्ये ऐतिहासिक असेल, त्याच्यामध्ये ललित असेल, कादंबरी असेल, विषय कुठलाही असो, जो वाचकांना पकडून ठेवतोय पहिल्या 4-5 पानांमध्ये, अशा पुस्तकांची प्रचंड मागणी आहे. त्यानंतर दुसरी हम्म, गोष्ट की ज्या पुस्तकांची अफाट जाहिरात झालेली आहे, म्हणजे तुम्ही हम्म, हम्म, सोशल मीडियातला कुठलाही प्लॅटफॉर्म उघडला, तुम्ही न्यूज पाहिल्या, तुम्ही पेपर पाहिला, त्या प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला जर एक पुस्तक वारंवार वारंवार दिसत असेल, तर लोक म्हणतात की अरे हम्म, काय याच्यामध्ये असं. अशी पुस्तके खूप हम्म, मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तर दोन प्रकारच्या आहेत, की एक त्या पुस्तकाचं मार्केटिंग किती झालेलं आहे आणि दुसरं त्या पुस्तकातला कंटेंट किती स्ट्रॉंग आहे. त्याच्यावर आजची तरुणाई हम्म, पुस्तकं घेण्याकडे आकृष्ट होती. मार्केटिंगचा मुद्दा तुम्ही महत्वाचा काढला की गेल्या काही दिवसांमध्ये पुस्तकांचं मार्केटिंग भरमसाठ करतात लेखक असोत प्रकाशक असोत आणि त्यानुसार खपामध्ये वाढ झाली आहे. एखादा असं असतं का की कंटेंट नसला तरी देखील मार्केटिंग जोरदार झालं म्हणून त्याचा खप प्रचंड झालाय असंही होतं. खूप. हो, हो, हो. अशी खूप पुस्तकं आहेत, की ज्याच्यामध्ये अगदी कचरा कंटेंट असेल. पण त्या हम्म, लेखकाकडे हम्म, म्हणा, त्या प्रकाशन संस्थेकडे म्हणा, की प्रचंड पैसा असेल. ते लोकांना इतकं ते हम्म, मोठ्या प्रमाणात पुस्तक दाखवतात, की लोकांना वाटतं हे काहीतरी भारी आहे आणि लोकं ते पुस्तक घेतात. आणि त्याच वेळी एखादा हम्म, कंटेंट खूप स्ट्रॉंग असलेलं पुस्तक आहे, वाचकांना आवडेल असं पुस्तक आहे. पण प्रकाशक गरीब हम्म, असेल, त्याचा लेखक गरीब असेल किंवा त्यांनी मार्केटिंग केलेलं नसेल, त्या पुस्तकाला हम्म, पुरस्कार मिळतात. चांगले चांगले अगदी जे हम्म, वाचक वाचतील त्या वाचकांकडून त्या पुस्तकाचं कौतुकही होतं, पण ते पुस्तक समोरच हम्म, येत नाही. अगदी हे खूप हम्म, स्वाभाविक आहे. प्रचंड प्रमाणात हम्म, मार्केटिंग केलं जात आहे, ती पुस्तकं विकली जात आहेत, पण त्याचा दर्जा असेलच असं अजिबात आपण खात्री देऊ हम्म, शकत नाही. अगदी महत्वाचा मुद्दा मांडला की कंटेंट चांगला कंटेंट असणारी पुस्तकही मागे पडतात मार्केटिंग अभावी आणि मार्केटिंग होऊन अनेक जण कचरा सुद्धा कंटेंट खपला जातो आणि नंतर मग वाचकाला धर्म निराश. त्यामुळे वाचकाने पहिल्यांदा काळजी घेण्याची गरज आहे की कंटेंट पाहून तुम्ही पुस्तकं खरेदी करायला पाहिजेत. आता आपण थोडं तुमच्या पुस्तकांकडे येऊया नितीनजी की तुम्ही केवळ एकाच साच्यामध्ये अडकून राहिलेलं नाही. तुम्ही वेगवेगळे विषय हाताळलेत आणि सगळे विषय जवळपास सक्सेस केलेत. म्हणजे सूर्याची सावली नावाच्या कादंबरीला तुमच्या राज्य शासन पुरस्कार मिळाला. त्यानंतर वेश्यांच्या जीवनावरती एक खुशबू नावाची कादंबरी लिहिली होती. मधल्या काळामध्ये तुम्ही धार्मिक कादंबऱ्या पुस्तकं आली आणि आता जी प्रचंड दोन पुस्तकं गाजतायत ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित आहेत. अत्यंत थरारक प्रसंगांवर आधारित आहेत. हे सगळं वैविध्यपूर्ण लिखाणाची हातोटी कशी जमली? मी याला खूप नैसर्गिक असंच उत्तर देतो. कारण आपण माणसं खूप नैसर्गिक असतो. आपल्याला अ, एखाद्या एखाद्या क्षणाला अतिशय लाड येतो कुठल्या गोष्टीवर किंवा अतिशय राग येतो, अतिशय प्रेम ओतू येतं. तर मला या पुस्तकांच्या बाबतीत हं, तेच वाटतं, की मला त्या क्षणाला ती नैसर्गिकता जपून ते पुस्तक लिहिता आलंय का? उगाच मला हं, बाकीच्यांनी शिवाजी महाराजांवर पुस्तकं लिहिल्यात म्हणून मी पण लिहिलं पाहिजे. मला असं अजिबात झालं नाही. म्हणजे मी सुरुवात केली लेखनाला हं, 2014 मध्ये आणि मी महाराजांचं पुस्तक आता 2023 मध्ये लिहिलंय. म्हणजे 7-8 वर्ष माझ्यामध्ये हं, हिंमतही नव्हती महाराजांचं पुस्तक लिहिण्याची. माझी तेवढी हं, पात्रताही नव्हती आणि मुळात माझी आवडही नव्हती, की मला ते जमेल हेच माहित नसल्यामुळे मला ती हं, आवडही तयार होत नव्हती माझ्यामध्ये. तर सुरुवातीला मी लिहिलेलं हं, ते सूर्याची सावली पुस्तक लिहिलं. ते बापलेखाचं पुस्तक आहे. त्याच वेळी मी स्वतः हं, वडील झालो होतो, मला मुलगा झाला होता. त्यामुळे माझ्यामध्ये ती एक बापाची जी भावना आहे ती येत होती. त्यावेळी मी ते पुस्तक लिहिलेलं. ते अगदी नैसर्गिक होतं. कारण मी स्वतः बाप झालेलो आणि ती भावना माझ्यामध्ये होती. त्यानंतर मी एका हं, पुस्तकाच्या रेफरन्ससाठी बुधवार पेठेमध्ये जाऊन एका खुशबू नावाच्या वेश्येला भेटलेलो. मग ती माझ्यासोबत ज्या हं, पद्धतीने बोलत होती, ते पुस्तक मी खुशबू लिहिलं. तर होत असं हं, टप्प्याटप्प्याने गेलं. अगदी हे सगळे सामाजिक पुस्तक लिहिल्यानंतर खंडोबा म्हणजे मी देवाचं पुस्तक लिहिल असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. म्हणजे मी घरातल्या देवाच्या कधी पाया पडत नव्हतो. घरचे मला म्हणायचे तू कसं हं, पुस्तक लिहू शक्यच नाहीये ना हे. पण जेव्हा मला मुलगा माझा स्वतःच म्हणाला की राम छोटा होता, कृष्ण छोटा होता, तसा खंडोबा पण छोटा होता का?
आणि मग माझ्या हम्म, मनामध्ये ती हम्म. क्युरिओसिटी झाली की अरे हे वेगळं आहे काहीतरी, की महाराष्ट्रातल्या कोणत्याही देवाला बालपण नाही आहे. म्हणजे तुम्ही खंडोबा घ्या, खरंय. ज्योतिबा घ्या, तुळजाभवानी, अंबाबाई, एकही देव हम्म, लहानाचा मोठा झालेला नाही, डायरेक्ट अवतार आहेत. त्या मानाने तिकडे राम, हम्म, कृष्ण हे सगळे लहानाचे, गणपती सगळे लहानाचे मोठे झालेत. आणि मग त्याच्या कथा हम्म. जगभर पसरल्या. मग मला असं वाटलं की इथं आपण थोडस एफर्ट्स घेऊ शकतो, हा काम. विषय छान आहे. हा. मग मी ते खंडोबा आणि अंबालक्ष्मी ही पुस्तकं लिहिली. आणि आता बऱ्याच जणांना वाटलं की आता मी देवांचीच पुस्तकं लिहिली, पण मी तिथं थांबलो. आणि मला असं वाटलं की आता आपण थोडस तयार आहोत महाराजांच्या विषयाला हात लावायला. पण मग लिहायचं काय हा हम्म, प्रश्नच होता. कारण शिवाजी महाराज म्हणलं की मग अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब हेच विषय येतात, वेगळं काय आहे. अशा वेळी मला तो हम्म, विषय सुचला की शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले, पण राजगडावर कसे पोहोचले, तो 40 दिवसांचा प्रवासच कुठे नाहीये. मग म्हटलं आपण याच्यावर हम्म, शोधूयात. पण त्याच्यावर कंटेंट शोधला तर तो अगदी 10-20% सापडला. मग आपलं जे कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये जे दीर्घ काल्पनिक गद्य असतं ते सगळं जोडून साधू आणि शंभू या कादंबरी तयार झाल्या. हम्म, तर त्या त्या झोनमध्ये जाऊन लिहिलेली ती पुस्तकं आहेत. आता पुढे मी काय लिहिली हम्म, या हम्म, क्षणाला मलाही माहिती नाहीये. हम्म, हम्म. पण हे सगळे वेगवेगळे बाज आहेत. म्हणजे आपण साहित्याचा जर विचार केला तर भावनिक लिहिणं म्हणजे आईबापावर मुला आणि बापाच्या वरती तो जी सूर्याची सावली ते लिहिणं वेगळं, खुशबू याचा बाज कम्प्लिटली वेगळा, धार्मिक पुस्तकांचा बाज वेगळा असतो आणि ऐतिहासिक पुस्तकांचा किंवा ऐतिहासिक कादंबऱ्यांचा बाज निश्चितच वेगळा असतो. हे सगळे बाज एकत्रित येणं, तेही तरुणाईला प्रचंड आवडेल अशा भाषेमध्ये लिहिणं, हे तारेवरची कसरत होती का किंवा कसं जमलं हे? आपण समाधीस्थ होणं हा एक प्रकार असतो पहा, की त्यावेळी तुम्ही हम्म, इतकं हम्म, तल्लीन होता किंवा अगदी परकाया प्रवेश म्हणतो आपण त्याला, की तुम्ही त्याच हम्म, झोनमध्ये गेला. हम्म, म्हणजे अक्षरशः मी खंडोबाचं पुस्तक लिहित होतो ना, मला माझ्या आधीची पुस्तकं आठवत नव्हती आणि पुढचंही आठवत नव्हतं. मी खंडोबाचं पुस्तक भले ते 6 महिने लिहिलं असेल, मी 6 महिने खंडोबाच्याच काळामध्ये वावरत होतो. मग त्या हम्म, 6 महिने त्या खंडोबाच्याच काळात वावरत असताना तुम्ही पूर्णपणे खंडोबामय होता आणि तुम्ही ते पुस्तक लिहिता. ज्यावेळी मी ते झोन हम्म, आउट होईल, ज्यावेळी मी ते पुस्तकातून बाहेर येईल किंवा ते पुस्तक लिहून संपलं माझं, की मी त्या काळातून बाहेर हम्म, आलेलो आहे. मग आता मी समजा हम्म, शिवाजी महाराजांचं पुस्तक लिहायचं असेल तर मग त्यावेळी माझ्या डोक्यात खंडोबाचा विषयच येत नाही. त्यावेळी मी पूर्णपणे शिवाजी हम्म, महाराजांसोबतच असतो आणि मी पूर्णपणे शिवाजी हम्म, महाराजांचा काळ अनुभवतो, त्यावेळची परिस्थिती अनुभवतो आणि त्यानुसार लिहित सुटतो. आणि जेव्हा ते पुस्तक कंप्लीट होतं मी त्याच्यातून पुन्हा झोन आउट आलेलो आहे. आता मी पुढे उद्या हम्म, एखादं विनोदी पुस्तक लिहिलं तर असं नाही ना होत, अरे तू शिवाजी महाराजांवर लिहिलं होतं. हा, पण मी त्या काळात हम्म, जगलोय, आता मी या काळात आलेलो आहे. हम्म, तर त्यानुसार, हम्म, आणि ही हम्म, नैसर्गिकता मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाले की ही नैसर्गिकता आहे. त्या नैसर्गिकतेने जर तुम्ही वावरला आणि 100% जर तुम्ही लेखनासाठी देणार आहात तर तुमचे ते 6 महिने पूर्णपणे त्या काळात निघून जातात. पण त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही हम्म, कुठल्याच विश्वात नसता. तर तो तो हम्म, बाज यशस्वीपणे हम्म, साकारणं शक्य आहे. अगदी बरोबर आहे की तो बाज यशस्वीपणे साकारणं आजकाल हा प्रयोग आहे. कारण या हो. पूर्वीच्या काळातले अनेक साहित्यिक आपण पाहिले, फक्त रोमॅन्टिक लिहिणारे साहित्यिक पाहिले, फक्त कविता लिहिणारे साहित्यिक पाहिले, फक्त कादंबऱ्या लिहिल्या, काहींनी फक्त धार्मिक लिहिल्या, काहींनी फक्त प्रेम प्रकरणावर लिहिल्या, काहींनी ऐतिहासिक लिहिल्या. पण गेल्या काही वर्षांमधला एक लेखक की सगळ्या प्रकारचं लेखन तेही तरुणाईला आवडेल. तुम्हाला म्हणजे आपण तरुणाई पुस्तकांचं काय करते या विषयावर बोलतोय म्हणून तुम्हाला विचारतोय याच्याशी संबंधित म्हणून, की तरुणाईचे ज्यावेळेला अभिप्राय येतात तुम्हाला तुमची पुस्तकं वाचल्यानंतर, कशा प्रकारचे अभिप्राय असतात, त्यांना नेमकं काय आवडलेलं असतं? दोन गोष्टी होतात. एक तर त्यांना साधेपणा आवडतो लेखनातला. मी सुरुवातीलाच म्हणलं की हम्म, अतिशय क्लिष्ट दिलं ना तरुण एक कनेक्ट होत नाही. पूर्वी कसं होतं ना, हम्म, पूर्वी हम्म, जसा लेखक समाधिस्थ होत होता तसा वाचकही समाधिस्थ होत होता. काळाचा वेग हम्म, इतका वाढलेला आहे, आता वाचक सुद्धा समाधिस्थ होण्यासाठी तो जो पहिले जे मी म्हटलं पहिले 5-6 पानं आहेत ती प्रचंड महत्वाची आहेत. हम्म, तर तुम्ही त्या हम्म, साधेपणाने त्याला समजेल, त्याला रुचेल, त्याला पचेल, त्याला आवडेल अशा पद्धतींची जर सुरुवात केली आणि मग हळूहळू तुम्ही हम्म, त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात त्याला जड शब्द द्या किंवा गंभीर कंटेंट द्या, पण सुरुवातीला त्याला तुम्हाला हम्म, पकडायला हवं. तर हम्म, हम्म, मी सुद्धा सगळ्या पुस्तकांचं हेच केलेलं आहे की मला वाचक म्हणूनच मी ती पुस्तकं लिहितो की जर
वाचताना मलाच आवडणार नसतील माझंच पुस्तक तर वाचकांना काय आवडेल. तर मी सुरुवात तेच खरंय. करतो की ती सुरुवात साधेपणाने असावी आणि तो हुक पॉइंट की अडकले पाहिजेत वाचक. अशा पद्धतीने कुठलंही, मग हम्म. तुम्ही ते वेश्येचं पुस्तक लिहा, तुम्ही ते बापलेखाचं लिहा, तुम्ही देवाचं लिहा किंवा अगदी महाराजांचं पुस्तक लिहा, वाचक तुम्हाला तो हम्म. पकडता आला आला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी हम्म. गोष्ट मी म्हटलं की ती भाषा इतकी साधी सोपी हलकी फुलकी असावी ना की ती आठवीतल्याही मुलाला समजावी आणि अगदी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यालाही समजावी. जे हम्म. वाचक, अगदी आपण तरुणाईचा जर विचार केला तरी तरुणाई विदर्भातली वेगळी आहे, मराठवाड्यातली वेगळी आहे, प्रत्येकाची आवड निवड वेगळी हम्म. आहे. कुणाला महाराजांचं चरित्र वाचायला आवडतं, कुणाला संदर्भ ग्रंथ आवडतात, कुणाला कादंबऱ्या आवडतात, कुणाला कविता आवडतात. पण या सगळ्यांचा एक महत्वाचा मुद्दा असतो की साधी सोपं समजेल असं. तर मग एकदा हा मुद्दा हम्म. पकडला ना की सगळी तरुणाई तुम्हाला पकडता येत आहे. हम्म. अगदी महत्वाचं सांगितलं की साधं सोपं लिहिलं की, कारण आता तापच इतका झालाय सगळ्यांच्या डोक्याला, इतकी व्यग्रता आहे लोकांनी, इतकी फास्ट झालंय जीवनशैली, त्यात आणखी साहित्य वाचताना आणखी काहीतरी गोंधळून जायचं ते नकोय लोकांना. साधं सोपं वाचायला आवडतं आणि म्हणूनच नितीनजींची पुस्तकं काय किंवा तरुणाईला आवडणारी इतर पुस्तकं काय, त्या पुस्तकांमधला साधेपणा तरुणाईला सध्या अधिकाधिक भावतो. नितीनजी, मला एक याला जोडून प्रश्न विचारावा वाटतो की गेल्या काही वर्षातल्या किंवा काही महिन्यातल्या पुस्तक प्रदर्शनांमध्ये एक ट्रेंड नव्याने उदयास आलेला माझ्या निरीक्षणास आलाय. तो ट्रेंड असा होता की पूर्वीच्या काळी फक्त प्रकाशक पुस्तकं स्टॉलवर असायचे, उपलब्ध असायचे, पुस्तकं विकायची. गेल्या काही काळामध्ये स्वतः लेखक सुद्धा जातीनं हजर असतात तिथे, आणि ही कदाचित वाचकांना असं वाटत असावं की आपल्याला पुस्तक खरेदी करताना प्रत्यक्ष लेखकाशी कनेक्ट व्हायलाही मिळतंय. हे पुस्तकाच्या विक्रीवर किंवा हा नवीन ट्रेंड आलाय का? काय म्हणणं आहे याबद्दल तुमचं? आपण एक कल्पना ऐकली असेल पहा. आपण मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जातो आणि त्याच वेळी एका ठिकाणी हम्म. बोर्ड दिसतो आपल्याला, शेतकरी ते ग्राहक. म्हणजे शेतकऱ्याने स्वतः पिकवलेलाच माल तो विकतोय. आपल्याला तो जास्त हम्म. भावतो कारण त्याने स्वतःच पिकवलाय आणि त्याचा जीव ओतून त्याने तो भाजीपाला तयार केलेला आहे. तर मग आपल्याला वाटतं ना की आपण हम्म. त्याच्याकडनंच घेऊयात, त्याच्याकडनं आपल्याला प्युअर मिळेल. बरोबर. अशा हम्म. वेळी जेव्हा शेतकरी ते ग्राहक आणि लेखक ते वाचक, ह्या ज्या दोन गोष्टी घेतल्या ना, हम्म. इकडे मध्ये आडते असतात, व्यापारी असतात, इकडे मध्ये ते प्रूफ रिडर पासून अगदी प्रकाशक आहेत, मधले ते वितरक आहेत, ही सगळी चेन आहे. हम्म. अशा वेळी जे प्युअरिटी मिळेल ना तुम्हाला, ते डायरेक्ट लेखक ते वाचक या ठिकाणी मिळेल, हे वाचकांनाही माहिती आहे, पहिली गोष्ट. दुसरी हम्म. गोष्ट, आपल्याला एखादं कलिंगड खूपच गोड वाटलं, खूप आवडलं, तर आपण त्या शेतकऱ्याला म्हणतो खूप छान कलिंगड आहे, खूप गोडवा आहे तुमच्या कलिंगडामध्ये, आणि आपण त्याचे आभार मानतो. हम्म. आपल्याला आवडतं की याने काय केलंय, आपण त्याला विचारतो काय केलं राव तू. बरोबर. सेम तसं इकडं थेट हम्म. लेखकच वाचकांशी कनेक्ट होणार असेल ना, तर वाचकाला त्या लेखकाशी बोलायलाही आवडतं आणि हुरळून जातात. म्हणजे माझ्या लहानपणी मी ज्या ज्या लेखकांची नावं वाचली त्यांचे चेहरेच माहित नव्हते आम्हाला, अगदी लहानपणी जे बरं. पुस्तकं वाचली. आत्ताच्या काळात असं झालंय हम्म. ना की इतकं फास्ट झालंय की मग ते सोशल मीडिया आहेच, की मग नितीन थोरातचं पुस्तक, मग नितीन थोरात कोण आहे, मग तो दिसतो कुठं, मग तो कुठं अवेलेबल आहे, मग चला आपण त्याला भेटूयात. हे जे सगळा स्पीड आहे ना, हा पूर्वी नव्हता, तो आत्ता आहे. हम्म. दुसरी आर्थिक गणित तर आहेच त्याच्यामध्ये, ती स्वाभाविक असतात. म्हणजे हम्म. तुम्हाला शेतकऱ्यांकडून जे 50 रुपयाला कलिंगड मिळणार असेल ते स्टॉलवर 100ला मिळेल. सेम गोष्ट इकडे राहते. खरंय. तर ही आर्थिक गणित आहेतच, पण सगळ्यात महत्वाची जी कनेक्टिव्हिटी आहे ना, की प्युअरिटी, की मला लेखकासोबत बोलायचे. मग याने वेश्येवर पुस्तक लिहिलंय तर हम्म. मला याच्याशी बोलायचं, मग याने महाराजांवर पुस्तक लिहिलंय तर याने काय रिसर्च केला, मला त्याला स्वतःला विचारायच्यात, माझ्या शंका समाधान करायचे. कुणाला ऑब्जेक्शन असेल की हम्म. देवाचं पुस्तक लिहिलंय तुम्ही, तर त्याबाबत मी कोणत्या कोणत्या स्टेप्सला विचारू, मी प्रकाशकाला विचारू का वितरकाला विचारू, त्यांच्याकडनं मला काय उत्तर मिळणार, मला उत्तर मिळेल थेट लेखकाकडनं. अशा वेळी बरोबर. वाचक थेट लेखकांना कनेक्ट होणं हे खूप पसंत करतात आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात खरेदीही होते. लोक वाचतातही की मी त्या हम्म. माणसाला पाहिलंय, हे त्याने लिहिलेलं पुस्तक आहे, मला वाचायचंय. त्यामुळे वाचनही वाढतं. हम्म. तर हा ट्रेंड आलाय असं आपण आजच्या भाषेत म्हणू शकतो, पण मला वाटतं ही गरज आहे. ही गरज आहे म्हणतात, ट्रेंडपेक्षा ही गरज आहे नितीनजी म्हणतात. आणि मला वाटतं हे एक कारण असावं की तरुणाई पुस्तकांकडे ओढली जाण्यामागे हे एक कारण असावं. मला थेट लेखकाला भेटता येतं आणि त्याकडून जाणून घेता येतं, आणि त्यातही तरुण लेखकांची संख्या सध्या तुलनेनं खूप आहे मागच्या काळाच्या हो. मानानं. आजकाल तरुण मंडळी खूप लिहित आहेत आणि त्यांची पुस्तकं येतात आणि ते स्वतः भेटतायत. कदाचित तरुणाईंचं पुस्तक खरेदीकडे ओढा येण्यामागे किंवा ते
संस्कृती वाढण्यामागे ही एक कारण असावं. मी समारोपाकडे जाताना एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. जरा कळीच आहे. सध्या साहित्य संमेलन वगैरे सुरू आहे. महाराष्ट्राबाहेर गेलंय, दिल्लीमध्ये वगैरे भरवलंय. तर साहित्य संमेलनांचा बाज सध्या बदलायला पाहिजे का? जसं पुणे बुक फेअर झालं, तशा पद्धतीची साहित्य संमेलनं भरली गेली तर अधिकाधिक लहान मुलांपासून, लहान वाचकांपासून तरुणाईपर्यंत अधिकाधिक लोकांना त्या साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेता येईल, पुस्तकं पाहता येतील, लेखकांना पाहता येईल. असा बाज किंवा असं स्वरूप बदलायला नको वाटतं का? नाही नाही, खूप गरजेचं आहे. मुळात काय होतं ना, हल्लीची पिढी म्हणा किंवा हल्लीचे वाचक इतके लॅविश जगतायत. म्हणजे प्रत्येकाकडे हम्म, मोबाईल हम्म, आहे, प्रत्येकाला सगळे ऍक्सेस आहेत. सगळे येणारे फोर व्हीलर मधून येणारे आहेत. त्यांना तुमच्या जर त्या हम्म, साहित्य संमेलनाच्या मंडपात यायचं असेल तर त्यांना उगाच त्रास होईल असं काही नकोय. अशा वेळी तुम्ही जर हम्म, मातीमध्ये फुपाट्यामध्ये साहित्य संमेलन भरवणार असाल, त्यातली माती उडून जर पुस्तकांवर पडणार असेल, प्रकाशकांना ती झटकावी लागणार असेल, लोक म्हणतील आम्ही अमेझॉनवरनं मागू, इथेही आम्हाला तेच पुस्तक हम्म, मिळते, आम्ही पाहू आणि ते तिकडनं मागू. अशा वेळी तुम्हाला बरं. जर साहित्य संमेलन भरवायचं असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात वाचक जर गोळा करायचे असतील तर त्यावेळी तुम्हाला गरजेचं हम्म, आहे की त्याचं स्वरूप खूप आधुनिक करणं आजच्या काळानुसार. पुणे बुक फेस्टिवलने एक खूप हम्म, मोठा मैलाचा दगड समोर ठेवलाय, एक आयडियल संमेलन ठेवलंय की असं करा, हम्म, एवढा रिस्पॉन्स मिळेल. इतका अफाट रिस्पॉन्स होता. बरोबर. म्हणजे मी उभ्या आयुष्यात एवढ्या सह्या केल्या नसतील एवढ्या त्या पुणे बुक फेस्टिवलच्या 9 दिवसांमध्ये सह्या केलेल्या आहेत. आणि ते झालं यामुळं की ते फेस्टिवलचे स्वरूप इतकं व्यवस्थित होतं की आला हम्म, त्याचा माणूस अदरवाईज साहित्य संमेलनातून अर्ध्या पाऊण तासातून माणसं पळतात. इथं 5-5 तास, हम्म, 6-6 तास लोक फिरत होती. 400 बुक स्टॉल हो, होते हो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि हम्म, तिथं लेखकही उपस्थित होते. हम्म, आणि फिरताना हम्म, वगैरे म्हणजे इतक्या सोयी सुविधा होत्या की अशा प्रमाणात साहित्य संमेलन होणं खूप गरजेचं आहे. होईल की नाही देव जाणे, पण गरजेचं तर आहेच. हम्म. गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे की बदलत्या काळानुसार बदलते वाचक पाहता, बदलते लेखक पाहता आणि एकूणच कल पाहता साहित्य संमेलनांचं जी परंपरागत चालत आलंय ती चौकट मोडून जरा हो. नवी चौकट आखली गेली पाहिजे. नव्या पद्धतीनं वाचकांना आणि प्रकाशकांना, लेखकांना दिलं पाहिजे. साहित्य संमेलनाची चौकट बदलली पाहिजे. या समारोपावर आपण इथे थांबूयात. अत्यंत व्यग्र दिनक्रमात वेळ काढून नितीन थोरात यांच्यासारख्या सध्याचे अत्यंत आघाडीचे लेखक त्यांनी एबीसी न्यूज मराठीला वेळ दिला आणि एकूणच साहित्य संमेलनं, पुस्तकं, तरुणाई, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अभिप्राय आणि तरुणाई का जोडली जाते सध्या पुस्तकांशी, हे अत्यंत अभ्यासपूर्ण अशी त्यांनी मांडणी केली. त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.